म्हणणं मांडलं जाईल त्या समितीसमोर बच्चूभाऊ कडूंनाही बोलवण्यात येईल आणि त्या समितीसमोर बच्चूभाऊ कडूंचं पूर्ण म्हणणं 5 एकराबद्दल काय, 10 एकराबद्दल काय, 15 एकराबद्दल काय हेही म्हणणं घेण्यात येईल आणि त्या समितीचा रिपोर्ट आल्याबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही या राज्याची कर्जमाफी करू, काही अडचण नाही आहे, पण समितीचा रिपोर्ट मात्र येऊ द्यावा लागेल, कॅटेगरी करावा लागेल, कॅटेगरायझेशन करावं लागेल. नाहीतर कधी काय होतं, कधी माझा कोणा आरोप नाही आहे, हे अदरवाईज देऊ नका, तुम्हाला जे वाटलं ते वाटू द्या, मी काही चुकीचं सांगणार नाही. कधी काय होतं, ज्या गरीब माणसाला कर्जमाफी व्हायला पाहिजे तो राहून जातो बाजूला. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं इथं आगमन झालेलं आहे. आज बच्चूभाऊच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा 6व्या दिवशी सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचं आगमन झालं आहे. त्यांना सन्मानपूर्वक मंचावर घेऊन यावं. थोडं शांत राहा, थोडं शांत राहा. शांत राहा. मी घोषणा देतो, तो 2-3 जयघोष करू, नंतर शांत राहा. बोला, अपना भिड़ो, अपना भिड़ो, जय जवान, जय जवान. बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो. धन्यवाद. आता थोडं शांतता ठेवा. आता मंचासमोरची बाकीची मंडळी जी उभी आहे, पोलीस बांधवांना विनंती आहे, बाकीची जे मंडळी आहे त्यांना बाजूला घ्या करून. त्यांच्या मागं महिला वर्ग बसला आहे, त्यांना सुद्धा इकडे दिसायला पाहिजे. आता कोणी गडबड करू नका. आता घोषणा नका देऊ, शांत राहा. आता भाऊंची चर्चा आता सुरू झाली आहे पालकमंत्री साहेबांसोबत.
तेच शोधतोय इकडे वरती नाही आहे एक फोन लावतो. सरांनी बोलवलं माझं आहे भेटली असतील तर
ते म्हणजे येणार आहे उद्या दुसरीकडे आहे दौरा द्यायचा. आता ते आपल्या रेस्ट हाऊसले थांबणार असले तसं भेटायला जाणार त्यांच्याकडे कोण पी वगैरे आहे ते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मी टाकतो दौरा टाकतो दौऱ्यामध्ये आहे तुम्ही. सर्वांनी खरं तर बावनकुळे साहेब इथं आलेले आहे, त्यांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत बोलणं झालं आणि आता बावनकुळे साहेबासोबत पण चर्चा झाली. हा निर्णय तुमच्यासमोर ठेवतो. एकतर दिव्यांगाचं जे पेन्शन आहे 6,000 आपण मागणी केली आहे, त्या संदर्भात येत्या पुरवणी मागण्यामध्ये ते पेन्शन वाढवल्या जाईल, त्याची तरतूद केल्या जाईल, हे कबूल केलं दिव्यांगाच्या बाबतीत. आणि दुसरं असं का कर्जमाफीचे म्हणजे आपण सगळ्या 17 मागणीवर इथं आता चर्चा करू नये. बाकी 17 मागणीच्या बाबतीत बावनकुळेजी किंवा CM साहेब बैठक घेईल, ते पण त्यांनी सांगितलं आहे. कर्जमाफीच्या बाबतीत त्यांनी 2 दिवसात समिती तयार करून किती कर्ज कोणावर आहे, ते श्रीमंताचं कोणावर, टॅक्स इन्कम टॅक्स भरणारे किती आहे, काय आहे, सगळं हे समिती करून सगळी माहिती गोळा केल्या जाईल. आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर मग कर्जमाफी केल्या जाईल, असं एकंदरीत आहे. तर तुम्हाला सगळ्याला मान्य आहे ना? तर बावनकुळे साहेब समजून सांगन, एकदा त्यांचं ऐकून घेऊन मग आपण अधिक बोलू. भारत माता की, भारत माता की, वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की. माननीय राज्याचे माजी मंत्री श्री बच्चू कडूजी यांनी विविध 17 मागण्यावर या पवित्र स्थळावर राज्याच्या शेतकरी शेतमजुरांना या पवित्र स्थळावर राज्याच्या शेतकरी शेतमजुरांना, अपंग, दिव्यांगांना आणि शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळण्याकरता मागच्या 6 दिवसापासून हे आंदोलन सुरू केलं. आजच्या या आंदोलनाच्या माझ्यासोबत माननीय आमदार प्रताप अडसडजी, माननीय आवलकरजी, आपल्या विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक, माननीय पोलीस कमिशनर, या ठिकाणी आमच्या वहिनी नयनाताई उपस्थित, या ठिकाणी सर्व व्यासपीठावरील या आंदोलनामध्ये सहभागी सर्व आमचे वडीलधारी ज्येष्ठ उपोषण करणारी या ठिकाणी सर्व नागरिक उपस्थित, बंधू आणि भगिनी. खरं तर ज्या दिवशीपासून उपोषण सुरू झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी रात्री मी कलेक्टर आणि बच्चूभाऊ आणि मी या विषयावर संवाद केला होता. आणि संवादामध्ये मी बच्चूभाऊला त्या दिवशीच विनंती केली होती, दुसऱ्या दिवशीच आंदोलनाच्या, की बच्चूभाऊ आपण, मी पालकमंत्री म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की आपण, मी उद्या येतो
पण या ठिकाणी थोडा तोडगा काढू आणि तोडगा काढून त्या ठिकाणी थोडं या ठिकाणी आंदोलनाबद्दलची रूपरेषा त्या ठिकाणी थोडी कमी केली पाहिजे अशी विनंती त्या दिवशी मी केली होती. माननीय बच्चू कडूजींनी मला सांगितलं होतं की तुम्ही किमान आपल्या राज्याचे जे मंत्री आहेत, पशुसंवर्धन मंत्री, ग्रामविकास मंत्री, अपंग कल्याण मंत्री, या ठिकाणी पणन मंत्री, आपले 4 महत्त्वाचे मंत्री यांच्याशी माझी बोलणं करून द्या, व्हिडिओ कॉल करून द्या. राज्याचे जे प्रधान सचिव आहेत, जे राज्याचा प्रशासन आहे, त्यांच्याशी बोलणं करून द्या. मागच्या 4 दिवसापासून मी सतत जिल्हाधिकारी मार्फत बच्चूभाऊशी बोलतो. असा एकही दिवस नाही की बच्चूभाऊशी माझं बोलणं झालं नाही आहे. पण यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका, काल महत्त्वाच्या विषयावर वेगवेगळ्या मंत्र्यांनी बच्चूभाऊशी त्या ठिकाणी संपर्क केला आणि त्यामध्ये सर्व मंत्री महोदयांनी तातडीने या बैठका सुरू झाल्या. काल उद्या एक बैठक आहे, एक परवा बैठक आहे. त्याचे शासन आदेश काढणे, त्याकरता छोटे छोटे मुद्दे आहे. काही तर असे मुद्दे आहे की तातडीनं होऊ शकतात. काही मुद्दे असे आहे की जे त्या ठिकाणी पशुसंवर्धनाचा पंकजाताई उद्या अमरावतीमध्ये आहे परवा. तर पंकजाताईंनी सांगितलं की पशुसंवर्धन खात्याचे सर्व निर्णय त्या ठिकाणी मी शासन निर्णय करते. ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितलं, जयकुमार गोरेजींनी, की त्यांचे निर्णय त्या ठिकाणी फार मोठे नाही आहेत, ते होऊ शकतात. माझा महसूल खाता आहे, माझ्या महसूल खात्याचे शेतकरी आपल्या पट्टेवाटपाबद्दलचे निर्णय ते तर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त आहे, ते तातडीनं करतीलच, ते माझा अधिकार आहे पट्टेवाटपाचा. या ठिकाणी महत्त्वाचं पणन खातं आहे, त्या पणन खात्याचे जयकुमार रावल यांनी VC केली आहे. आता महत्त्वाचे 2च विषय आहे. आता मी ठरवलं आहे की जे आत्तापर्यंत 4 मंत्री महोदय बोलले बच्चूभाऊशी, त्यांच्या बैठका लावून मी स्वतः बच्चूभाऊ माझ्या त्या बैठकीला राहणार आहे आणि त्या बैठकी मी स्वतः त्या ठिकाणी आयोजित करणार आहे. आणि त्या बैठका आयोजित करून त्या मंत्री महोदयाशी, त्यांच्या विभागाशी बसून त्याचे शासन निर्णय करून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करण्यासाठी जे काही आदेश काढावे लागतात, त्यात बोलल्याने आदेश निघत नाही, प्रशासनाकडनं शासनाकडं आदेश काढावे लागतात, त्याची फाईल तयार करावी लागतं, तर ती आपण करू. तर त्याच्यानंतर महत्त्वाचे 2 विषय आहे की एक विषय आता मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी स्वतः त्या ठिकाणी बच्चूभाऊ आणि मी चर्चा केली आहे. त्यातले 2 मुद्दे महत्त्वाचे आहे. पहिला तर या ठिकाणी मुद्दा आहे की दिव्यांगांचं अनुदान वाढणे आणि दिव्यांगाचं अनुदान वाढताना इतर राज्यात काय केलं आहे याचा अभ्यास करून माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येणाऱ्या अधिवेशनावर शेवटी पैसा द्यावा लागणार आहे. त्यामुळे जोपर्यंत जो पैसा वाढवून द्यायचा आहे तो बजेटमध्ये येत नाही, म्हणजे शेवटी कुठली दिशाभूल होऊ नये. आपण सर्व विदर्भातला, मी पालकमंत्री आहे, त्यामुळे कुठलंही चुकीचं जाऊ नये. कुठलाही पैसा वाढवताना, कुणालाही अनुदान देताना त्या ठिकाणी बजेटमध्ये आणावं लागतं. त्यामुळं 30 जूनला जे अधिवेशन चालू होत आहे त्या अधिवेशनात जी मागणी येईल, म्हणजे शेवटी यावर्षी किती खर्च लागणार आहे मागणी येतं, त्या बजेटमध्ये या ठिकाणी दिव्यांगाचं अनुदान वाढवण्याकरता आता ते किती वाढणार आहे याचा थोडा अभ्यास करावा लागेल. बच्चूभाऊ, मुख्यमंत्री, मी आणि आपले सर्व त्या ठिकाणी लोक पुन्हा बसू. एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब, अजितदादाकडे फायनान्स डिपार्टमेंट आहे, अजितदादा, एकनाथजी, मी, मुख्यमंत्री आणि बच्चूभाऊ, आम्ही असं बसू आणि त्याच्यात किती वाढ, आणि ती वाढ बजेटमध्ये आली पाहिजे, नाहीतर आश्वासन हे खोटं असतं. त्यामुळे चुकीचं आश्वासन देऊन कुठलीच दिशाभूल आम्हाला करायची नाही आहे. शेवटी आंदोलन सोडणे नाही सोडणे हा शेवटी बच्चूभाऊचा पूर्ण अधिकार आहे. मी त्यांना विनंती करायला आलो आहे की ते आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतील की आपण सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे, हे विनंती करतील. पण शेवटी दुसरा विषय असा आहे, येणाऱ्या जुलैच्या अधिवेशनामध्ये म्हणजे 30 जूनच्या अधिवेशनात अपंगाचं मानधनाची वाढ ही बजेटमध्ये आणून त्या बजेटच्या माध्यमातून पैसे वाढवावे लागतील. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. दुसरं महत्त्वाचं आहे की कर्जमाफी. शेवटी आत्ताच बच्चूभाऊ माननीय मुख्यमंत्री बोलले की कर्जमाफीचा जो क्वांटम असतो तो एका दिवसात डिसाईड करता येत नाही. समजा कर्जमाफी घोषित केली आणि ती जर चुकीची निघाली तर त्याच्यात मग जनतेला फसवणूक आहे. शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत फसवायचं नाही आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी खरी कशी आहे, तर शेवटी जो शेतकरी अजूनही कर्जमाफी करता लायबल आहे, शेवटी कॅटेगरी आहे. एक शेतकरी वर्ग असा आहे
सर्व शेतकरीमध्ये परिस्थिती वाईट आहे. पण एक शेतकरीचा जो इन्कम टॅक्स भरतो, जो मोठ्या मोठ्या टॅक्सेस भरतो, ते आपल्या मोठे मोठे कर्ज उचलतात, त्या ठिकाणी त्या कर्ज कसं करायचं आणि सर्वसाधारण जनतेचं शेतकऱ्याचं कर्ज कसं करायचं. दोन भाग असतात कर्जाचे. एक भाग असतो त्या ठिकाणी की जो अल्पभूधारक, मध्यमवर्गीय आणि त्याच्यापेक्षा मध्यमवर्गीय, म्हणजे 5 एकरच्या आतमध्ये काय, 10 एकरपर्यंत काय, 15 एकरपर्यंत काय, 20 एकरपर्यंत काय, 50 एकरच्या शेतकऱ्याचं काय. शेवटी याची कॅटेगरी आहे शेतकऱ्यांची. आणि शेतकऱ्याच्या कॅटेगरीमध्ये काही लोक अत्यंत इन्कम टॅक्सपर्यंत भरणारे लोक आहेत. त्यामुळं त्यांच्याबद्दलचा काय निर्णय करायचा, शेतकऱ्याबद्दल काय निर्णय करायचा, त्याच्या छोट्या 5 एकरच्या आतमध्ये काय निर्णय करायचा, त्यानंतर बँकांनी कर्ज दिलं पाहिजे शेतकऱ्यांना, याच्याबद्दल काय निर्णय करायचा. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही एक तातडीनं एक याची पूर्ण समिती कारण हा आढावा घेतल्याशिवाय आपण कर्जमाफी केली, तुम्ही मी किती बोललो, फक्त तोंडाच्या वाफा निघतील, काम होणार नाही. आणि बच्चूभाऊच्या आंदोलनाला काही न्याय मिळणार नाही. न्याय मिळवून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडासा त्या समितीसमोर आम्ही बच्चूभाऊलाही बोलू, बच्चूभाऊचं काय म्हणणं आहे त्या समितीसमोर तेही घेऊ. शेवटी याची कॅटेगरी आहे, तर कॅटेगरी करण्याला थोडा वेळ लागतो. असं आजच मी बोलून दिलं, बावनकुळे आले, त्यांनी म्हटलं घोषणा करून दिली, माननीय मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, असं कधीच होत नाही. ते करणारे लोक वेगळे आहे, आम्ही तसे लोक नाही आहोत. जे बोललो ते केल्याशिवाय राहणार नाही. पण या ठिकाणी मी आपल्याला सांगतो, आम्ही जे बोलणारे आहेत तेच करणारे लोक आहोत. वारंवार सांगतो, मी तरी जो शब्द दिला आहे, मी तुम्हाला शब्द येतो, जे बोललाय ते आपण करू. कारण मी तुम्हाला सांगितलं की ऐका, थोडं ऐका, थोडंसं राहिलं, हा ऐकून घ्या, मग तुम्हालाच बोलायचा अधिकार आहे, मी माझं शेवटचं राहिलं. तर माननीय आपल्या सरकारने मान्य केलं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे की तातडीनं कर्जमाफी करता समिती तयार करून, या समितीचा पूर्ण रिपोर्ट तयार करून त्यामध्ये मी स्वतः त्या समितीमध्ये बच्चूभाऊ कडूलाही निमंत्रित करील, त्यांचं म्हणणंही त्या समितीमध्ये घेईल आणि त्या समितीमध्ये बच्चूभाऊ कडूंचंही म्हणणं मांडलं जाईल. त्या समितीसमोर बच्चूभाऊ कडूंनाही बोलवण्यात येईल आणि त्या समितीसमोर बच्चूभाऊ कडूंचं पूर्ण म्हणणं, 5 एकराबद्दल काय, 10 एकराबद्दल काय, 15 एकराबद्दल काय, हेही म्हणणं घेण्यात येईल. आणि त्या समितीचा रिपोर्ट आल्याबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही या राज्याची कर्जमाफी करू, काही अडचण नाही आहे, पण समितीचा रिपोर्ट मात्र येऊ द्यावा लागेल, कॅटेगरी करावा लागेल, कॅटेगरायझेशन करावं लागेल. नाहीतर कधी काय होतं, कधी माझा कोणा आरोप नाही आहे, हे अदरवाईज घेऊ नका, तुम्हाला जे वाटलं ते वाटू द्या, मी काही चुकीचं सांगणार नाही. कधी काय होतं, ज्या गरीब माणसाला कर्जमाफी व्हायला पाहिजे तो राहून जातो बाजूला, आणि ज्याची नाही व्हायला पाहिजे त्याची होऊन जातं. म्हणजे शेवटी कॅटेगरी आहे एक प्रकारची. आणि त्यामुळं थोडंसा शेवटी निर्णय तुम्हाला करायचा आहे, तुमच्या उपोषण सोडण्याकरता तुम्हाला निर्णय करायचा आहे. पण माझं शासनाची भूमिका मी तुम्हाला सांगायला आलो आहे. या 2 गोष्टी मात्र ज्या महत्त्वाच्या आंदोलनाच्या आहेत, ज्या राज्याकरता महत्त्वाच्या आहे, समाजाकरता महत्त्वाच्या आहेत, त्या दोन्ही गोष्टीबद्दल शासन विचार करतं आहे. माझी विनंती माननीय बच्चूभाऊ कडूंना आहे की शासनातर्फे विनंती आहे, माननीय मुख्यमंत्र्यातर्फे विनंती आहे. या ठिकाणी जसं 6 दिवस झाले आपण माझ्या संपर्कात आहे, आजही माझी विनंती आपल्याला आहे की आपण कृपया काही दिवस सरकारला वेळ द्यावा. पुढच्या या आठवड्यामध्ये, म्हणजे या आठवड्यात बाकी विभागाच्या बैठकी लावून मी निर्णय करून देतो. 2 निर्णय मात्र, एक होईल बजेटमध्ये येणाऱ्या 30 जूनच्या अधिवेशनात दिव्यांगाचा, आणि एक होईल त्या ठिकाणी आपल्या समितीचा रिपोर्ट आल्याबरोबर. हे 2 त्या ठिकाणी विषयाला थोडा न्याय द्यावा लागेल किंवा वेळ द्यावा लागेल, एवढीच विनंती बच्चूभाऊला आहे. माननीय बच्चूभाऊ माझ्या विनंतीला मान्य देतील आणि बच्चूभाऊला हे माहिती आहे. त्यांचा मी एक मागणी बच्चूभाऊची आहे की जो कर्जमाफी होतपर्यंत त्याला नवीन कर्ज मिळालं पाहिजे. हे मी मंगळवारच्या येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवेल बच्चूभाऊ, आणि त्या बैठकीमध्ये मी तुम्हाला काय झालं हे सांगेल. त्याबद्दलचा तुमचा जो महत्त्वाचा विषय आहे, कर्जमाफी होतपर्यंत शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे. हे जे बँका अडवतात, बँके फसवणूक करतात किंवा बँका अडवतात की बाबा जुनं कर्ज आहे, नवीन कर्ज कसं द्यायचं,
त्याबद्दलचा मी मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये निश्चितपणे या विषयावर चर्चा करेल आणि मी तुम्हाला फोन करेल. मी बच्चूभाऊ माझी विनंती मान्य कराल अशी आशा ठेवून आलेलो आहे, अशी अपेक्षा ठेवून आलेलो आहे. शासनाची विनंती आपण मान्य करावी अशी विनंती आपल्याला आहे. थोडा शांत राहा भाऊ. आपण आता सध्या जे मिनिस्टर साहेबांनी सांगितलं आहे, बावनकुळे साहेबांनी, त्या बाबतीत सध्या तरी आपण निर्णय घेऊनही मागं घ्यायचा. उद्या याच्यावर पूर्ण चर्चा करू. एक मात्र एवढं खरं आहे का एखादं कर्जमाफी लगेच कर्जमाफी पहिली गोष्ट तर त्यांनी मान्य केलं का आम्ही कर्जमाफी करणार. तुमच्या सगळ्या आंदोलनाचं हे मोठं यश आहे का आतापर्यंत आपण जे काही आंदोलन केलं ते कर्जमाफी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. फक्त आता तो निर्णय समिती गठीत झाल्यानंतर कोणाचं करायचं काय कसं असेल ते तर करावंच लागेल. तेवढा वेळ तर मी जरी मिनिस्टर असतो तर मला तेवढा वेळ द्यावा लागला असता. कारण कोणाचं असं नाही आहे उद्या कर्जमाफ सगळेचं माफ असं आपण नाही म्हणू शकत. कारण ज्याचं कष्टाचं पोट आहे त्या कष्टाच्या पोटालेच ते भेटलं पाहिजे आणि श्रीमंताच्या घरात जाता कामानी हा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामुळं काही आपण जे 20% हमीभावाच्या 20% अनुदान देण्याचं कबूल केलं होतं, आता त्याच्या बाबतीत मीटिंग या वर्षीच्या हमीभावात देणार का पुढच्या वर्षीच्या याच्यात देणार. कारण बावनकुळे साहेब हे कर्जमाफी आम्ही तुम्हाला मागितली नसती. कालपर्यंत तुरीचे भाव 7,300 होते आणि आज 15 दिवस तुरीचे भाव 6,300 झाले, 1,000 कमी झाले. 25% सोयाबीन फक्त आपण खरेदी केलं, त्याच्यात अधिक व्यापाऱ्याची खरेदी झाली आणि उरलेलं सोयाबीन 3,500 4,000 तुम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहे त्या भावात विकावं लागली. ही वस्तुस्थिती आहे. मी लागन तर रेकॉर्डसहित तुमच्यासमोर मांडू शकतो. आता एका इकडे हमी भाव भेटत नाही, मार्केटमध्ये जाऊन अतिशय खालच्या भावात आपल्याला विकावं लागतं. ते नाहीतर आम्हाला कर्जमाफी नकोच आहे तशी पाहिलं तर. आम्हाला जर भाव दिले तर आम्ही तर सरकारचंच कर्ज माफ करून टाकायचं. पण हे सगळ्या तुम्ही याच्यातून सगळे गेले त्याच्यासाठीच आम्ही म्हटलं होतं का MRGS मधून जर मजुरी जोडली MRGSला शेतीची पेरणी ते कापणीपर्यंत तर उत्पादन खर्च कमी होईल. आणि उत्पादन खर्च कमी जर झाला तर मग त्याचा नुकसान भरपाई झाली, गारपीट पडली किंवा अतिपाऊस आला किंवा कमी भाव झाले तर त्याचं जास्त नुकसान होणार नाही, कारण इकडे मजुरीचा खर्च निघालेला असेल. आता त्याच्यात बंदिस्त घेता येते शेतातले काम, पण ते पेरणी ते कापणी घेता येत नाही. हे थोडंसं मूर्खपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीवर आपण, कारण हे काही किचकट मुद्दे आहेत ते बैठकीतच आपल्याला करावं लागेल. पण 2 मुद्द्यावर त्यांनी दिव्यांगाचा पगार किती वाढवणार हे सांगितलं जरी नसलं तरी मला वाटते, मला आशा आहे का इतर राज्यामध्ये 3 ते 4 हजार आहे. आम्ही जरी 6,000 मागितलं असेल तर 4,000च्या आत त्या दिव्यांगांना पगार देऊ नये असं आमची विनंती राहील. दुसरं असं का कर्जमाफीबाबत ज्यांना कर्ज आता फेडलं असेल, म्हणजे कर्ज त्याच्या अंगावर आहे, बरेच लोक सावकाराकडे गेले. आपल्या जिल्ह्यातले किमान 25 ते 30% लोक सावकाराकडे गेले आणि त्याच्यामुळे 4-4, 5-5% त्यांना कर्ज घ्यावं लागलं. आता कर्ज असल्यावरही त्याला नवीन कर्ज या हंगामात भेटलं पाहिजे. कारण कर्जमाफी व्हायला वेळ लागत असेल तर हे कर्ज त्याच्या अंगावर असलं तरी त्याला ते नवीन कर्ज भेटलं पाहिजे. त्या सुविधा सरकारनं करून दिल्या पाहिजे.
ते सुद्धा आपण CM साहेबाशी मी बोललो, त्यांनी हो म्हटलं मला का आपण ही व्यवस्था करू शकतो का ज्याच्यावर कर्ज आहे ना आम्ही त्याची माफी करतो आहे तर त्याला नवीन कर्ज देण्याची सुविधा होईल. आता हा थोडा किचकटचा आपण सगळेजण बसू. आता सगळ्याला विचारत बसतो म्हटलं तर एवढा विषय जाणार नाही. आपण 50 ते 60 लोक आम्ही बसू आणि आज निर्णय घेतल्यापेक्षा सगळ्याला विचारत घेऊन काय असेल तर CM साहेबासोबत अधिक बोलून त्याच्यात अधिक काही मार्ग निघते का, किती दिवसात होऊ शकते, काय होऊ शकते, कशा पद्धतीनं होऊ शकते. त्याच्यानं मला वाटते बावनकुळेजी तुम्ही इथं आलात, आम्ही तुमची खूप वाट पाहत होतोय. म्हटलं पालकमंत्री आहे, तुम्ही लवकर याल, आम्हाला जास्त दिवस उपाशी नाही ठेवणार, कारण आम्ही 20 वर्ष सोबत राहिलेलं आहे, मित्रत्वाचं नातं आहे. पण तुम्ही आम्हाला 6 दिवस उपाशी ठेवलंच आखरी. आता अजून समोर ठेवू नका, आता अजूनही समोर ठेवायची. तुम्ही घे झालं भुत्ते तू आता टोले. तर मी वाटल्यास बच्चूभाऊ जे माननीय मुख्यमंत्री बोलले ते आताच तुम्हाला वाटल्यास कागदावर काय वाटतं ते करून देतो. पण माझी विनंती काय आहे, आपण थोडा जरा हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा परिसर आहे. काल देशामध्ये एवढी मोठी घटना घडली आहे. माझी लहान लहान 3-3 वर्षाचे मुलं, 250 प्रवासी जवळपास 10-15 सेकंदाच्या विमान अपघातामध्ये नागपूरचे 4 त्या ठिकाणी आहे. एवढा मोठा भाऊ राष्ट्रीय लेवलला सर्व लोकांचे मन सुन्न झाले आहे. जगामध्ये त्या घटनेला 250च्या वर लोक 10 सेकंदात गेले. 2 पायलट गेले, क्रू मेंबर गेले आणि देशामध्ये एवढी मोठी घटना घडली आहे की तुम्ही त्या घटनेचा बघितलं व्हिडिओ ना तर आपल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी येईल. एवढी वाईट घटना ही या देशामध्ये घडली आहे. सर्वीकडे शोक व्यक्त होत आहे, सर्वीकडे शोकाकुल वातावरण आहे. प्रत्येक माणूस हाललेला आहे, कारण या देशामध्ये एवढा मोठा विमान अपघात हा पहिल्यांदा झाला, म्हणजे या ठिकाणी झाला इतका मोठा की ज्या ठिकाणी ते विमान पडलं त्या ठिकाणचे लोक मेले, विमानातले संपूर्ण मेले. एकच फक्त वाचला, खिडकीतून बाहेर पडला तो, त्याचं बघा परमेश्वराने. तर माझी विनंती आपल्याला बच्चूभाऊ, देशात एवढी मोठी घटना घडली आहे, देशामध्ये संपूर्ण 140 कोटीच्या जनतेमध्ये शोक व्यक्त होत आहे, वातावरण दुःखाचं आहे. त्यामुळे मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या परिसरामध्ये आपल्याला विनंती करतो सर्वांना की अशा दुःखमय वातावरणामध्ये राष्ट्र सुन्न झाला आहे, संपूर्ण जगात सुन्नता पसरली आहे. अशा वेळी मात्र मी तुम्हाला विनंती करतो आहे की तुम्ही किमान या घटनेचा आधार घेऊन, तुम्हाला आता एवढं मीडियासमोर ओपन बोलल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आपल्याशी बोलले, शेवटी तुम्हाला कधीही आंदोलनाचा अधिकार आहे. मला माहिती आहे तुम्ही समजा मागण्या पूर्ण झाल्या तर किती अजून आंदोलन जास्त कराल, हे आम्हाला माहिती आहे. राज्याची जनता तुम्हाला ओळखतं, मलाही ओळखतं आणि मुख्यमंत्र्यांनाही ओळखतं. त्यामुळं मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी थोडासा, कालची घटना ही प्रत्येक परिवारासाठी खूप वेदनादायी आहे. आपल्या घरचा माणूस जातो तेव्हा त्याचं दुःख जे असतं ना ते दुःख त्याच परिवाराला माहीत असतं. आपल्या घरचा माणूस जातो तेव्हा त्या परिवाराचं दुःख त्याच परिवाराला कळतं, बहुत्याला कळत नाही. आणि त्यामुळं माझी विनंती तुम्हा सर्वांना आहे, शेतकरी बांधवांना आणि बच्चूभाऊला, कालच्या घटनेचा थोडा विचार करा. हा देश पूर्ण दुःखामध्ये आहे आणि मन सुन्न झालं आहे सर्वांचे. अशा वेळी मात्र माझी विनंती आपल्याला आहे, मी आपल्याला काय वाटतं की आपल्याला बोललेला शब्द कधी चुकीचा जातो, याच्यापूर्वी कधी गेला. त्यामुळं मला असं वाटतं थोडं शासनाचा विनंती मान्य करा. या दुःखाच्या वेळेससुद्धा तुम्ही थोडी पुढाकाराची भूमिका घ्या. आणि आंदोलनाचा अधिकार तुम्हाला कधीही आहे, तुम्ही कधीही आंदोलन करू शकता, त्याला काय, तुम्ही तर आंदोलनात कधीही बसता. आंदोलन करणारे तुम्ही कार्यकर्तेच आहे. त्यामुळं हे आंदोलन अजून त्या ठिकाणी पुढे तुम्ही करू शकाल जर मागण्या मान्य झाल्या नाही तर. एवढं माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो, मी स्वतः या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण होत नाही, आमचे मंत्री काल सर्व बोलले, शासनाची भूमिका ही न्याय द्यायची आहे, बच्चूभाऊच्या आंदोलनाला प्रत्येक गोष्ट पुढे न्यायची आहे. मला असं वाटतं कालच्या घटनेचा आदर करून सर्व राष्ट्र दुःखामध्ये आहे. आज राष्ट्रीय शोक आहे, 3 दिवस राष्ट्रीय या ठिकाणी सर्वांच्याच मनात दुःख आहे. त्यामुळं थोडं त्या कालच्या घटनेचा विचार करून आपण त्या ठिकाणी थोडा माघार घ्यावी अशी विनंती पुन्हा एकदा आपल्याला करतो.
मला असं वाटतं का बावनकुळे साहेबांनी सांगितलेली गोष्ट बरोबर आहे, पण ते आज आपण उपोषण सोडल्यापेक्षा उद्या सगळ्यांचा विचार मंथन घेतल्यावरच आपण उपोषण सोडू. आज तो निर्णय न घेता उद्या आपण तो निर्णय घेऊ. बावनकुळे साहेब इथं आलात, त्यांनी जे बाजू मांडली, कदाचित तुमच्या इच्छेप्रमाणे आज आम्ही उपोषण सोडायला पाहिजे होतं, पण ते आम्ही सोडत नाही. कदाचित तुम्हाला त्याचा राग येऊ नये, नाहीतर तुम्ही पुन्हा ऐकून गेल्यावर आमच्यावरच राग. हा, ते बरोबर आहे. आणि मला असं वाटतं का आपण सगळं चिंतन, सगळ्यांच्या गोष्टी विचारात घेऊन उद्या आपण निर्णय घेऊ. तेपर्यंत लेखी स्वरूपात पत्र आपल्याला बावनकुळे साहेब देणार आहे. लेखी उत्तर आल्यानंतर त्या उत्तरावर आपण आता उद्या त्याचा निर्णय घेऊ. आणि एकदा पुन्हा बावनकुळे साहेब आले, त्यांची एकदा खरं तर कलेक्टरने खूप मेहनत घेतली तुमच्या, म्हणजे हा नाही, त्यांनी तशी खूप मेहनत घेतली. हां हां, आपण मग तर उद्या आपण निर्णय घेऊ. मान्य आहे ना सगळ्यांना? ठीक, धन्यवाद. बोल भारत माता की, पूज्य तुकडोजी महाराज की, शिवाजी महाराज की, बाबासाहेब आंबेडकर की, महात्मा ज्योतिबा की, अहिल्यादेवी होळकर की. माझे मोठे बंधू आहे. जय जवान. शांत राहा थोडा वेळ. माननीय मंत्री महोदय, हे शेतकऱ्याच्या बाबतीत जवळची व्यक्ती आहे असं मला वाटते. एवढ्या जवळच्या व्यक्ती येणंही सोपं काम नाही. हे राष्ट्रसंतांची भूमी म्हणून हा योग आला. मला एक दोनच बाबी मांडायच्या आहे आणि तुमच्या सर्वांच्या समोर या भूमीत, ज्या भूमीनं मला घडवलं आणि नोकरी सोडून शेतकऱ्याच्या नादात गुंतवलं, त्या भूमीवर मला म्हणायचं आहे, कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावे, कैसे सुखी होतील ग्रामजन. इकडे लक्ष द्या साहेब, मंत्री महोदय. चारच ओळी सांगतो राष्ट्रसंताच्या. आणि एक मिनिट थांब रे थोडा होता. हा थांब. हां, मी साहेब तुम्हाला पत्र दिलं, अजूनपर्यंत कलेक्टर साहेब इथं आहे, SP साहेब आहे, पण माझ्या पत्रावर काहीच नाही झालं अजून. बोलून पाहून घ्या. बरं ही भाऊ बंगल्यावर दिलं होतं. दे ना, धन्यवाद. तर पुन्हा रिपीट करतो मी. राष्ट्रसंताच्या भूमीत त्यांनी महत्त्वाच्या शेतकऱ्यासाठी दिलेल्या 4 ओळी. कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होता ती चौपटीने घ्यावे, कैसे सुखी होतील ग्रामजन. आम्हाला कर्जाला माफी नाही पाहिजे, द्या नका देऊ, पण काढलेलं कर्ज आमच्या मेहनतीनं स्वतःहून फिटलं कसं पाहिजे. तुम्ही त्या पिंडाच्या आहे म्हणून तुम्हाला सांगू. तुम्ही सर्व मंत्रिमंडळ वगैरे सर्व बोलवा आणि शेतीचा खरा प्रश्न तुमच्या माध्यमातून सोडा. मला वाटतं हे पुण्याचं काम तुमच्या हातून हो. हीच राष्ट्रसंताच्या भूमीतून माझी. तुमच्याकडून होईल साहेब ते, पण मी म्हटलेलं हाताची जरा तुमचंही भलं होईल, आमचंही भलं होईल. आम्ही दरवर्षी कर्जमुक्ती मागासाठी का येतो, का येणार नाही याचं नियोजन करा. शेती कुठे चालली, माती कुठे चालली, माती पुढच्या पिढीला नोकऱ्या आहे तुमच्याजवळ? सांगा मला. तुमच्या आमच्या नातवांनी पुढच्या पिढीत नोकऱ्या मिळणार आहे? शेतीशिवाय आम्हाला पर्याय काय आहे? आम्हाला 1 एकरातून 2.5 एकरातून जगता आला पाहिजे असं नियोजन करा आणि ते तुमच्या स्वाधीन देतो आणि हे काम करा, पुण्याचं काम. बोला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की. पटलं काय रे बाबा? एकदा जय जवान हात खाली करून बोलो संत गाडगे महाराज की.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय जवान, जय जवान. धन्यवाद. धन्यवाद. आत्ताच आपल्यासमोर सगळ्या गोष्टींचा उहापोह मांडलेला आहे. एक 2च मिनटं विनंती ऐका. साहेब एक मिनटं. मीडिया 1 मिनटं, साहेबांशी एक बोलायचं राहिलेलं आहे. साहेब, बावनकुळे साहेब, आदरणीय साहेब, मीडिया प्लीज. महत्त्वाचा विषय. बावनकुळे साहेब, एक महत्त्वाचा विषय आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण दिलेले शब्द निश्चितच मैलाचा दगड ठरताय. पण या सगळ्यांमध्ये काल जेव्हा पणन मंत्र्यांनी एक समिती गठीत करण्याचा कालचा शासन निर्णय का, हा फक्त मी मांडतो, तुम्हाला जे सांगायचं सांगा. त्यामध्ये बच्चू भाऊ जर सदस्य असेल तर त्या मूळ संकल्पनेला ज्या आम्ही 13वी मागणी आहे तिला न्याय देता येईल. अगदी तसंच कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये भाऊ मीडिया 2 मिनटं. कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये तुमचे मापदंड महत्त्वाचेच आहेत, परंतु त्या समितीमध्येही सुद्धा भाऊ सदस्य असले तरच त्या गोष्टींचा उहापोह होईल. भाऊ सदस्य असणं तिथं महत्त्वाचं आहे. आणि त्या गोष्टींच्या संदर्भात टाईम बॉन्डिंग जो आहे ते भाऊ उद्या बोलणारच आहेत आपल्याशी. तो एक विषय. पॅरामीटर्सच्या बाबतीत मी का बोललो, 1995चं कर्ज आहे माझ्या बापाचं. आज तागायत ते कर्ज सुटलं, ते पॅरामीटर्समध्ये बसलं नाही म्हणून फिटलं नाही. त्यामुळं पॅरामीटर्स महत्त्वाचेच आहे. थोडा वेळ घ्या, परंतु त्या प्रामाणिक शेतकऱ्यापर्यंत ते कर्जमाफी गेली पाहिजे. नाहीतर कार्यकर्त्यांच्या सरबराईमध्ये तो शेवटचा शेतकरी वंचित राहता कामा नये. ही त्यातली महत्त्वाची बाब आहे. जरूर वेळ घ्या, पण शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफी पोहोचवा. आणि दुसरं असं साहेब, नाफेडच्या माध्यमातून जी कांदा खरेदी होते साहेब, शासनाची नामुष्की झालीच ना. तुम्ही उन्हाळ कांदा खरेदी केला आणि दिल्लीला लाल कांदा गेला, 40 mm कांदा खरेदी केला आणि 10-15 mm कांदा केला. हे का झालं हे आम्ही पुराव्यानिशी केंद्रीय समितीसमोर दिलं, पण केंद्रीय समितीने न्याय दिला नाही. पुराव्यानिशी दिलं. मी आजही देऊ शकतो. जर त्या पणन मंत्रालयाच्या त्या बैठकीमध्ये तो विशेष मुद्दा गेला, कोणावर कारवाई करा नाही म्हणणार साहेब, पण पुढे येणार अरिष्ट टाळण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीची सुधारणा करा एवढी विनंती करतो. आणि जो निर्णय कर्जमाफीच्या बाबतीत आपण बोलला योग्य आहे, फक्त टाईम बॉन्डिंग त्यात महत्त्वाचं आहे एवढी विनंती करतो. आणि पॅरामीटर्स शेवटच्या शेतकऱ्याला दृष्टिक्षेपात ठेवून असावेत एवढी विनंती करतो. मेंढपाळ आणि मच्छीमार दूध व्यवसायाच्या बाबतीत आणि कांदा आणि ऊसाच्या बाबतीत